शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपानं थेटच सुनावलं. हर्षवर्धन सपकाळानंतर खासदार शाहू यांचा टिपूबाबत कौतुक. महाराजांचा आदर्श घेऊन टिपू काम करत होता. खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात वक्तव्य. नागपुरातच रचला गेला नितीन गडकरींच्या बदनामीचा कट. भाजपाकडून नागपूर सायबर पोलिसात तक्रार नोंद. राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी. काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरेंकडून आव्हान. शिंदेंच्या महापौर पदावर भाजपाचा डोळा. मुंबई वगळून इतर ठिकाणी मागणार 1.25 वर्ष महापौर पद. भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस सतर्क. भाजपाचा पाठिंबा न घेणार ना देणार, काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाची भूमिका. भाजपाकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक इच्छुक. रामदास आठवलेंच्या सोबत धैर्यशील पाटील आणि विनोद तावडेंची नावं चर्चेत. महायुतीची डोकेदुखी वाढली. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याचा ठपका. रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. पाटलांना हवी आहे पाटलांची मदत. सांगलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जयंत पाटलांकडून मदतीची रोहित पाटील यांना अपेक्षा. सिंधुदुर्गामध्ये नोटिशींचं राजकारण तापलं. नाईकांचा वार तर राणेंचा पलटवार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोकणात महामोर्चा. अध्यक्ष राजू शेट्टी करणार नेतृत्व. बंगाली बाबाच्या भोंदूगिरीला वेसण. रेल्वे पोलिसांनी बंगाली बाबाला पकडलं. जाणत्या राजाचा जगभरात जन्मोत्सव. शिवरायांच्या 396व्या जयंतीनिमित्तानं ठिकठिकाणी सोहळे. बॉलिवूडनंतर बिष्णोई गँगचा नेत्यांवर डोळा. खंडणी वसुलीसाठी भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी. शिवराय नसते तर इतिहास भूगोल भारताच्या बाजूने नसता. शिवनेरीवरील संबोधनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पुरोगामी साताऱ्यामध्ये चाललंय काय? अमावस्येच्या वेळेस स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार. आता अनिसवाले कुठे गेले हा सवाल. पालकांनो, ही बातमी पहाच. 5 मार्चला तुमच्या मुलांना शाळेत जायला होऊ शकते अडचण. स्कूल बस चालकांनी दिलाय राज्यव्यापी संपाचा इशारा. बडनेरा वस्तीमध्ये बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश. स्टिंग ऑपरेशन करत बोगस डॉक्टरांचं बिंग फोडलं. अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्य जप्त. आणि AI परिषदेमध्ये पोहोचले अंबानी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते AI चर्चासत्राचं उद्घाटन.